पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आळंदी मोतोबाची येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे। प्रवचनासाठी गेलेल्या लवांडे यांना अडवून संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाई ओतण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेनंतर संत परंपरा, वैचारिक स्वातंत्र्य आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी वारशावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे। घटनेनंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संग्राम भंडारे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। आमदार रोहित पवार यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्य विरोधात विकास लवांडे आवाज उठवत होते, त्याचाच राग मनात धरून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला असा आरोप केला। ज्ञानोबा तुकोबांनाही मनुवादी प्रवृत्तीने छळले होते, त्यामुळे अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। भर रस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अडवून हल्ला करण्याचं धाडस कोणाच्या पाठबळावर होत आहे असा सवाल उपस्थित करत राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे। हल्लेखोरांकडे हत्यार असल्याचाही दावा त्यांनी केलाय। तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख करत संग्राम भंडारे यांच्यावर निशाणा साधलाय। वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता आणि नम्रतेचा मार्ग आहे, गुंडागिरीचा नाही असे सांगत त्यांनी विकास लवांडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय। या घटनेनंतर विविध पुरोगामी संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे। लोकशाहीत मतभेद असू शकतात, मात्र विचार मांडणाऱ्यांवर शाईफेक, धमक्या आणि गुंडागिरी करणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेवर आघात करणारी बाब आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली जाते आहे। दरम्यान या घटनेमुळे राज्यातील राजकीय संघर्ष आता वैचारिक पातळीवरून थेट रस्त्यावर उतरल्याचं चित्र निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।